स्वागतम आपका। शिव बाबा स्वागत है आपका। शतम शुभम स्वागतम आपका। शिव बाबा स्वागत है आपका। अंबर और धरा मुस्काए, दसों दिशा हर्षित हो गाए। भक्तों को भगवान मिले हैं, सब हैं परम पिता को पाए। अंबर और धरा मुस्काए, दसों दिशा हर्षित हो गाए। भक्तों को भगवान मिले हैं, सब हैं परम पिता को पाए। शतम शुभम स्वागतम आपका। शिव बाबा स्वागत है आपका। शतम शुभम स्वागतम आपका। शिव बाबा स्वागत है आपका। भारत भूमन को है भाई, आबू की भूमि सुखदाई। भारत भूमन को है भाई। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय। हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय। हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा शिव गंगाधरा। हर हर भोले नमः शिवाय। शिव का झंडा ऊंच महान, शिव का सदा होगा सम्मान। सर्व का पिता वो शिव भगवान, शिव का ज्ञान करे कल्याण। शिव का झंडा ऊंच महान, शिव का सदा होगा सम्मान। सर्व का पिता वो शिव भगवान, शिव का ज्ञान करे कल्याण।
शिव का झंडा ऊंच महान। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा, पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा। पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा। प्रेम की गंगा बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में, सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में, आया है दिल को सुकून के सपनों से सुंदर ये अपनों का घर है, हूरों की नगरी फरिश्तों का शहर है। सपनों से सुंदर ये अपनों का घर है, हूरों की नगरी फरिश्तों का शहर है। धरती पे जन्नत कहीं भी गर कहीं है, वो बस यही है, यही है, यही है। स्वागतम 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 स्वागतम।
ज्योति जगा लो अंधेरा मिटा दो, ज्योति जगा लो अंधेरा मिटा दो, शिव को अपने दिल में बसा लो, शिव को अपने दिल में बसा लो, दिल में बसा लो, ज्योति जगा लो अंधेरा मिटा दो, ज्योति जगा लो। प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय याचं आज एक नवीन केंद्र अहिल्यानगर शहरामधील जे नवीन उपनगर जे निर्माण झालेलं आहे तपोवन रोड, या नवीन उपनगरामध्ये आज एक याचं ओम शांती सेंटर हे आज इथं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्या कार्यक्रमाकरता मंचावरती या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष करून प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी, ब्रह्मकुमारजी दशरथभाईजी, कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व या भागाचे लाडके नगरसेवक, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संपतदादा बारसकर, नगरचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री विशाल गणपती या देवस्थानचे विश्वस्त व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य विधाते सर, या भागाचे लोकप्रिय नगरसेवक व डॉक्टर सन्मान्य सागरजी बुर्डे साहेब, माजी नगरसेवक सन्मान्य ज्ञानदेवजी उर्फ मंत्री पांडुळे, करुणा दीदी, राजेश्वरी दीदी, नंदा दीदी या प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाकरता सातत्याने आपल्या स्वतःचं संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं आणि महाराष्ट्र असेल, देशभर असेल किंवा अगदी परदेशापर्यंत ज्यांनी आपलं सातत्याने हे काम सुरू ठेवलेलं आहे, असे या आपल्या मधील एक असणारे आणि आमचे कौटुंबिक सदस्य सन्मान्य दीपकजी हारके साहेब, अशोकरावजी ढवण, सतीशजी ढवण, सर्व उपस्थित असणारे, मंचावर उपस्थित असणाऱ्या या एक डॉक्टर म्हणून ज्यांनी एक चांगलं नावलौकिक मिळवलं आहे अशा डॉक्टर सुधाताई कांकरिया, सर्व उपस्थित असणारे सर्व आपले या प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे सर्व सभासद मंडळी, सर्व आलेले साधक मंडळी, सर्वांचंच या ठिकाणी आपल्या जे बाहेर गावून आलेले असतील त्यांचं आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये मी प्रथमतः आपल्या ओम सेंटर शांती सेंटरच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो। 26-27 वर्षापूर्वी या आपल्या नगरमध्ये पहिलं आपलं एक सेंटर उभं राहिलं ओबेरॉय हॉटेलच्या मागच्या बाजूला महावीर नगरच्या परिसरामध्ये। त्यावेळेला देखील आमचे वडील, त्यावेळेला नगरपालिका होती, आता महानगरपालिका आहे, त्यावेळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते आणि आपल्या त्यावेळेला ज्या प्रमुख होत्या त्याही माउंट आबूवरनं या ठिकाणी उद्घाटनाला त्या आलेल्या होत्या। त्यावेळेला एक नवीन सेंटर आपल्याकडे पहिल्यांदाच प्रथमतःच नगर जिल्ह्यामध्ये उभा राहिलं आणि अनेक लोक ही आपल्याशी सेंटरशी जोडली गेली। आणि ज्यावेळेला एखाद्या मनुष्याला व्यवसायाचा एक चांगला अनुभव येतो की कुठेतरी एक त्यांच्या जीवनामध्ये एक कुशलता येते, मनामध्ये एक स्थैर्य येतं, स्थिरता येते आणि तशा प्रकारे त्या सगळ्यामध्ये आपल्याशी लोक जोडत गेले। आज बऱ्याच लोकांना हे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय जे आहे हे माउंट आबूला याचं प्रमुख स्थान आहे आणि तिथनं जगभरामध्ये याची आपली वेगवेगळी एक केंद्र हे निर्माण झाले आहे। आणि जसं अहिल्यानगर शहर देखील हे पूर्वी आता एक मर्यादित शहर होतं एक 15-20 वर्षापूर्वी, पण आता याची लोकवस्ती ही सातत्याने वाढत चाललेली आहे। आपण जर पाहिलं तर हारके साहेब हा पहिले तपोवन रोड सुद्धा अस्तित्वात नव्हता, तिथे हे चेपस नाना ढवण आहेत, हे आमची सतीशजी ढवण आहेत, हे लोक सातत्याने सांगायचे की तपोवन रोड हा फक्त नकाशावरती असणारा रस्ता आहे पण रस्ता अस्तित्वात नाही। आणि म्हणून या लोकांच्या मागणीप्रमाणे हा रस्ता ज्यावेळेला 2018 साली आम्ही निर्माण केला त्यानंतर ह्या भागामध्ये लोकवस्ती सातत्याने वाढत गेली
आणि आज या भागामध्ये फार मोठी लोकवस्ती निर्माण झालेली आहे. आणि नगर शहराचं पूर्वी जसं गुलमोहर रोडचं उपनगर होतं, नंतरच्या काळामध्ये पैठण रोडचं एक उपनगर तयार झालं. आणि ज्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून तपोवन रोडची निर्मिती केली, त्यानंतर हा भाग आता एक मोठा उपनगर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आज आपण जसं पाहिलं, मगाशी दीदींनी सांगितलं, तुम्हाला त्यांनी सांगितलं की रस्ता वगैरे सगळ्या या मंडळींनी केला. आता प्रमुख अंतर्गत इथं काही नव्हतं, पण ज्यावेळेला हे लोक विकास करतात, रस्ता करतात, काम करतात, तर इथं अंतर्गत जी काही कामं आहेत, मग अगदी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था या सगळ्या मंडळी सातत्याने हे करत आलेल्या आहे. आणि म्हणून या माध्यमातून जिथं लोकवस्ती येते तिथं सुखसुविधा पुरवत लागतात. आणि म्हणून हे सगळं काम करत असताना ह्या विकासात्मक कामाबरोबर आज आपल्यासारख्या लोकांची देखील समाजामध्ये आवश्यकता असते, धर्मकार्य करणाऱ्या लोकांची आवश्यकता असते. आणि ज्या वेळेला एखादा मनुष्य अध्यात्म धर्माच्या विचारात येतो तर निश्चित त्याला एक चांगल्या प्रकारे संस्कार मिळतात. आणि म्हणून आज प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचं देखील सेंटर निर्माण होतं. तर या अशा सेंटरची ही आवश्यकता समाजामध्ये विकास कामांबरोबर देखील आहे. तर याच्यातनं मनुष्य धर्माशी जोडला जातो, चांगल्या विचाराशी जोडला जातो. आणि चांगल्या विचाराशी जोडला गेला तर त्याच्या जीवनशैलीमध्ये, कुटुंबामध्ये एक चांगल्या प्रकारे स्थैर्य निर्माण होत असतं. आणि म्हणून तसंच आज या आपल्या विद्यालयाचं देखील आहे की याच्यामध्ये अनेक लोक जोडली गेली. त्यांच्या जीवनामध्ये, अनेक लोकांच्या जीवनामध्ये ही आर्थिक चढ उतार येत असतात, काहीतरी यशाचे अपयशाचे चढ उतार येत असतात. मग ती कुठलाही तो नोकरीमध्ये काय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय याचं आज एक नवीन केंद्र अहिल्यानगर शहरामधील जे नवीन उपनगर जे निर्माण झालेलं आहे तपोवन रोड, या नवीन उपनगरामध्ये आज एक याचं ओमशांती सेंटर हे आज इथं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्या कार्यक्रमाकरता आणि म्हणून ते स्थैर्य ते सातत्याने असणं गरजेचं असतं. नाही तर लोक आजकाल आपण पाहतो की लहान मुलं असतात, थोडे कमी जर मार्क पडले तर तो कुठेतरी निघून जातं, तिथं कुटुंब डिस्टर्ब होतं, काही वेगळ्या घटना देखील घडत असतात. एखाद्या मनुष्याचं जर काही व्यवसायामध्ये काही कमी जास्त झालं तर तो काहीतरी वेगळा निर्णय घेतो, पाऊल उचलतो, तो कधी कुटुंबाचा विचार करत नाही. आणि म्हणून हे स्थैर्य प्रत्येक मनुष्य हा जीवनामध्ये काम करत असताना या धर्माशी जोडला गेला पाहिजे, संस्काराशी जोडला गेला पाहिजे, अशा आपल्यासारख्या काम करणाऱ्या या सेंटरशी जोडला गेला पाहिजे की जेणेकरून त्याला एक शांती, सुख, समाधान हे मिळतं. आणि म्हणून हे आपल्यासारखे सेंटर जेवढे होतील त्याचा उपयोग या समाजातील वेगवेगळ्या घटकांना होईल. आणि म्हणून आजचा आपला उपक्रम हा समाजाच्या पुढच्या उज्ज्वल भविष्याकरता आहे. म्हणून आपण सगळेजण आलात, तिथं तुम्ही सगळ्या मंडळींनी सेंटर उभा केलं, तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आता लोक जोडा, चांगली लोक जोडा, याच्यातनं जे चांगले नसतील त्यांना आणा, त्यांना चांगलं करा. काही असतात समाजामध्ये, आता इथं मंदिराला विरोध करणारे लोक आहेत, म्हणजे असे लोक समाजामध्ये वाईट वाटतं, त्यांचा जे धर्म कार्याला विरोध करते त्याचाही बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळं आपल्याला चांगले लोक जोडायचे आणि हे सगळे समाज व्यवस्था पुढे घेऊन जायची. त्यामुळे आपल्या माध्यमातून एवढा हा विकासात्मक रथ पुढे जाईल, विकासात्मक शहर पुढे जाईल. तेव्हा चांगल्या विचाराचं एक लोक ह्या धर्म कार्याच्या माध्यमातून तुम्ही जोडण्याचं काम करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्व सेंटरच्या कामाकरता शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. दिल का ये सत्कार है, स्वागत बारंबार है, आप आए मौसम गाए गाए ये संसार है. दिल का ये सत्कार है, स्वागत बारंबार है, आप आए मौसम गाए गाए संसार है. सबके प्यारे आप पधारे, सबके प्यारे आप पधारे. आपसे महकी बहार है, आपसे महकी बहार है, आपसे महकी बहार है. दिल का ये सत्कार है, स्वागत बारंबार है, आप आए मौसम गाए गाए ये संसार है.
मिलता कहीं ना अंत है, आगमन से आपकी आनंद ही आनंद है, आगमन से आपकी आनंद ही आनंद है। शुभ स्वागतम स्वागतम शत स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शत स्वागतम स्वागतम। मंदिर सजता मूरत से और अंबर जैसे तारों से, भारत माँ का सजा है आंगन परम पिता के प्यारों से। मंदिर सजता मूरत से अंबर जैसे तारों से, भारत माँ का सजा है आंगन परम पिता के प्यारों से। स्वागत और सत्कार का मौसम, स्वागत और सत्कार का मौसम महका चिर बसंत है, आगमन से आपके आनंद ही आनंद है। शुभ स्वागतम शत स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम। आशाओं के दीप जले विश्वासों में मिले, सुमन सफलताओं के खिलेंगे साथ हमारे आप चले। आशाओं के दीप जले विश्वासों में मिले मिले, सुमन सफलता के खिलेंगे साथ हमारे आप चले। नया नहीं ये बहुत पुराना, नया नहीं ये बहुत पुराना, अपनों का संबंध है, आगमन से आपके आनंद ही आनंद है। शुभ स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम शत स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम शत स्वागतम। स्वर्णिम युग धरती पे सजाना हम सबका संकल्प है, राजयोग से ही होना अब जग का कायाकल्प है। स्वर्णिम युग धरती पे सजाना हम सबका संकल्प है, राजयोग से ही होना अब जग का कायाकल्प है। तभी तो परिवर्तन का नारा, तभी तो परिवर्तन का नारा हमने किया बुलंद है, आगमन से आपके आनंद ही आनंद है। आज तो अपने हर्ष का मिलता कहीं ना मिलत है, आगमन से आपके आनंद ही आनंद है। शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शत स्वागतम स्वागतम शुभ
का दिन है कि बाबा का और एक पाठशाला अथवा सेंटर अपने यहाँ पर उपस्थित हुए, ताकि इस एरिया के जो भी भाई बहनें हैं उनको बाबा का परिचय मिले और बाबा के साथ जुड़ जाए और बाबा की सेवा में आगे बढ़े और उनके जीवन में भी सुख शांति की लहरें आए, सब सुखी रहे। इस हिसाब से हर एक कोने कोने में इस प्रकार की पाठशालाएं होना बहुत ज़रूरी है। तो इस हिसाब से आज यहाँ पर भी एक छोटा सा बाबा का घर बने और जहाँ पर अनेक बाबा के बच्चे बैठ करके योग लगाते हैं, बाबा का ज्ञान सुनते हैं। तो ऐसे मंगल प्रसंगी आज यहाँ पर बहुत सारे बाबा के बच्चे उपस्थित हैं। अभी अभी आपने देखा कि आमदार साहब उनकी सहयोगी जो आकर के गए, ऐसे अनेक आत्माओं को बाबा का परिचय मिलता ही रहेगा। भले वो अपने जैसा हो, बाबा के साथ जुड़े या ना जुड़े, परंतु कम से कम उनके मुख से शिव बाबा, ब्रह्मा कुमारी इतना भी आता रहेगा तो एक ना एक दिन उनको इसका भी साक्षात्कार हो जाएगा, ऐसा बाबा कहते हैं। तो आज के दिन, इसका उद्घाटन समारंभ के दिन, हम सबसे पहले सुनंदा दीदी जो अपनी मीरा सोसाइटी सब जोन की इंचार्ज, दशरथ भाई जी जो जगदम्बा भवन में रहते और ज्यादा करके अपने नगर में रह करके सारी विश्व में सेवा करने वाले अपने भाई दीपक भाई जो है नगर का, परंतु सारे विश्व में अपना दीपक का प्रकाश फैलाता रहता है। उसके लिए हम सभी का गर्व है। एक बार जोरदार उनके लिए तालियां बजे। और करुणा बहन जी जिनके पास यहाँ की वो बहन जा करके अपनी सेवाएं दे रही है, और साथ साथ नंदा बहन जी, और नंदा बहन जी राहुरी सेवा केंद्र के, और अपने सुधा ताई भी आए हुए हैं, उनका भी सभी को मैं अपने दिल से, तहे दिल से यहाँ पर स्वागत करती हूँ, ताकि उन सभी के आशीर्वाद हमारे ऊपर और इस सेंटर के ऊपर सदा रहे। ओम शांति। मुख्य पाहुणे होते आमदार साहेब सम्राट संग्राम आणि नगरसेवक पण आले होते, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहयोगी होते। आदरणीय सुनंदा बहनजी, आदरणीय दशरथ भाईजी, आदरणीय राजेश्वरी बहनजी, सुधा कांकरिया जी, दीपक हड़की जी, साथ में नंदा बहन और हमारे सारे साथी बहनें और शिंदे भाई, शिंदे माता जी। आज हम सभी उनके यहाँ नए गीता पाठशाला के हॉल के उद्घाटन के लिए उपस्थित है। गीता पाठशाला पुरानी है, पहले नीचे छोटा हॉल था, अब ऊपर बड़ा हॉल बनाया हुआ है। आप सभी ने संग्राम भाई जी ने जो बताई वो बात अच्छी तरह से सुनी होगी। विकास के लिए रास्ते की बहुत जरूरत होती है। जब रास्ते होते हैं तब शहर का विकास होता है और सब सुख सुविधाएं मिलती हैं। वैसे ही हम सभी के जीवन में एक योग्य रास्ता मिलना बहुत आवश्यक होता है। उन्होंने जिक्र किया, रास्ता तो है, सुख सुविधा है, लेकिन उसके साथ धर्म, अध्यात्म भी हमारे जीवन में होना चाहिए। उसके बिना कोई भी मनुष्य सच्चा सुख नहीं पा सकता। तो इसीलिए मुझे लगता है कि बाबा की वो बात सही होने जा रही है। बाबा ने कहा है घर घर में गीता पाठशाला होगी। वो समय बहुत नजदीक है। जितना नजदीक होता है उतना जाने की दिल होती है ना। तो ये भवन है जिसका नाम है शिवसागर भवन। तो ये जो नया हॉल बना है, इस हॉल के द्वारा शिवसागर के पास जाने का रास्ता सभी को मिलता रहे और सब सुख शांति समृद्धि से भरपूर हो जाए, यही आज के दिवस पर शुभेच्छा। ओम शांति। कहा क्या तेरा पता, हम तो यहाँ पे मुसाफिर हैं, ढूंढे अपनी मंजिल का पता। खुदा मुझको बता, कहा क्या तेरा पता, हम तो यहाँ पे मुसाफिर हैं, ढूंढे अपनी मंजिल का पता।
दीदी जी, दशरथ भाई जी, करुणा दीदी जी, राजेश्वरी दीदी जी, नंदा दीदी जी, दीपक भाई जी और बाकी सभी परमपिता परमात्मा के प्यारे प्यारे संतान, आज यहाँ पर शिवसागर हॉल का सागर है, सुख का सागर है, शक्तियों का सागर है, गुणों का सागर है, शांति का सागर है और सभी गुण और विशेषताओं का सागर है। उनका वो हम सबको और ये सभी हॉल को, सभी अहिल्या नगर को अपने वरदानों से भरपूर कर रहा है। मैं शिंदे माता जी, शिंदे भाई जी और पूरे शिंदे परिवार में जो सभी पुण्य आत्माएं हैं कि पूरा परिवार ही समर्पित है, ऐसा परिवार अहमदनगर में मुझे लगता पहली बार और एकमेव परिवार है कि पूरा परिवार के परिवार ये समर्पित है। तो ऐसे महान आत्माओं को, पुण्य आत्माओं को मैं बहुत बहुत शुभकामना देती हूँ, अभिनंदन करती हूँ, अभिनंदन करती हूँ, अभिनंदन करती हूँ। ओम शांति। ओम शांती। आजचा विशेष आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या ह्या अहिल्यानगरमध्ये तपोवन एरियामध्ये शिवसागर नवीन वास्तूचं म्हणण्यापेक्षा नवीन हॉलचं उद्घाटन करण्यार्थ आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। नावच आहे शिवसागर। आदरणीय दशरथ भाईंनी पण सांगितलं की जी आत्मा या ठिकाणी येईल ती मनुष्यापासून जाताना देवता बनेल। अजून एक वरदान आहे की जी आत्मा एक गागर बनून येईल आणि जाताना ती आपली गागर संपन्न भरून जाईल, ती जाता जाता सागर बनेल। मी राहुरीचा परिवार, संपूर्ण आजूबाजूचे आपले सर्व सेंटर, सर्वांच्याच वतीने मी शिंदे परिवाराला विशेष शुभेच्छा देते, कारण हा वेल इथपर्यंत आलेला आहे। हा चालता चालता वेल हा गगनावरती जाऊन पोहोचणार आहे। विशेष हा परिवार आदर्श आहे। आई वडील स्वतः टीचर असल्यामुळे जे भाऊ बहिणी या ठिकाणी येतात त्यांची विशेषता अशी आहे की त्यांनी टीचर बनवलेला आहे। आदरणीय राजेश्वरी दीदी ज्यांचा हा एक कमरा खूप सुंदर एक फुलवाडीच्या समान फुललेला आहे, ही फुलवाडी नेहमी अशीच फुलत राहील अशी शुभभावना, शुभकामना व्यक्त करते। ओम शांती। ऍक्च्युली आज मी या ठिकाणी योगायोगानेच पोहोचलो। मी काल मुंबईत होतो। सुनंदा दीदींना मी थँक्स करायला फोन केला होता, कारण धनकवडी सेवा केंद्राच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मी गेलो होतो। ते थँक्स करायला फोन केला, ते म्हटलं मी आज नगरला पोहोचते, त्याच्यामुळे काल रात्री उशिरा मुंबईहून निघलो मी। आणि मी म्हटलं चांगली आज सुवर्ण संधी आहे, दीदींचं आणि दशरथांनी योग घडून आणला। आणि आज मी या ठिकाणी सर्वात प्रथम शिंदे परिवाराचं अभिनंदन करतो, कारण त्यांच्याकडे सर्वच्या सर्व ज्ञानात आहेत आणि सर्व ज्ञानी योगी आत्मे आहेत। तर मला असं वाटतं की असं सर्वांच्या घरी घडो, कारण ज्यांचे घरचे सर्व ज्ञानात नाहीत त्यांना किती त्रास होतो याच्यावर एक पिक्चर बनवू शकतो किंवा खूप मोठा ग्रंथ होऊ शकतो। कारण माझ्या घरचे पण ज्ञानात नाही, मी तर एकटाच ज्ञानात आहे, परंतु मी सेवेत एवढा बिझी होतो। माझं लग्न त्यांनी ठरवलं होतं तरी पण मला त्याची फिकर नव्हती। मी सुंदरी बहिणजींना भेटलो त्या काळी, मी म्हटलं बहिणजी यांनी माझं लग्न ठरवलंय। ते म्हटले असं कर की तुझी जर निश्चय असेल तर कुणी काय करू शकत नाही, तुला जर त्यांनी हातपाय बांधून तिथं जर बसवलं तर भटजी पण लग्न नाही लावू शकत। मग मी निश्चिंत झालो। मी म्हटलं सर्व आपल्या हातात आहेत। बाकीचे म्हणतात की आई रडत होती, वडील रडत होते, जेवणाचं काय होईल, मी माझं जेवण स्वतः बनवतो। त्याच्यामुळं ज्यांना खरंच बाबांचं कार्य करायचंय, ज्यांचा निश्चय बुद्धी आहे, ते कधीही फेल होऊ शकत नाही। आणि आज या ठिकाणी दर्शक भाई आहेत, त्यांचे क्लास ऐकूनच माझ्यामध्ये उमंग भरत आला आणि त्यातूनच बाबांनीच माझ्याकडून करून घेतलं, मी तर काहीच करू शकत नाही। त्याच्यामुळं शिंदे परिवारासारखे सर्व इथे बसलेले परिवार ज्ञानात येवो ही शुभेच्छा। धन्यवाद। ओम शांती। तुमच्या तपोवनची आज बाबाने आठवण केलेली आहे, कशी केली ते पहा। बाबाने आज सांगितलं
आजच्या मुरलीमध्ये बाबांनी सांगितलं, हे बच्चे मैं आया हूँ परिवर्तन करने के लिए। मैं किस लिए आया हूँ? परिवर्तन करने के लिए। तो पहला परिवर्तन किसका हुआ है? हाँ, आपके शहर का ही परिवर्तन हो गया है। हाँ, हम कराड़ में थे, संतोष दीदी से बात हो रही थी, तो संतोष दीदी ने पूछा तेरा क्या प्रोग्राम है? तो मैंने कहा कि दीदी मैं अहमदनगर जाने वाला हूँ। तो वहाँ एक भाई था, वो बोला नहीं आइला नगर जाने वाले हैं। तो परिवर्तन यहाँ से ही शुरू हो गया है। हाँ, बाबा ने अहमदनगर का ही परिवर्तन कर दिया है। एक एक को परिवर्तन करने के बदले होलसेल शहर का ही परिवर्तन हो गया है। आप कितने भाग्यशाली हैं। आज बाबा ने कहा मैं परिवर्तन करने के लिए आया हूँ और हम अभी परिवर्तित शहर में आकर के पहुंचे हैं। कितनी बड़ी खुशी की बात है। और बाबा ने कहा देखो मैं परिवर्तन कैसे, किसका परिवर्तन? मनुष्य का परिवर्तन करने के लिए मैं आया हुआ हूँ। आज मनुष्य की अवस्था लास्ट 84 सीढ़ी की लास्ट पहिए पर आज हम सभी खड़े हैं और बाबा हमें महान बनाने जा रहा है। तो अभी ये देखो की अवस्था कशी परिस्थिती कशी आहे पहा। आज बाबांनी सांगितलं की मी तुम्हाला श्रेष्ठ ते श्रेष्ठ देवता बनवण्यासाठी आलेलो आहे। तर देवता बनवण्यासाठी आज आपण काय करतो? मंदिरामध्ये जाऊन आपण देवाचं दर्शन घेतो। मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतो, परंतु आज अशी परिस्थिती आहे, आज असा काळ आहे, आज अशी वेळ आहे, आता नुसतं देवाचं दर्शन घ्यायची वेळ नाहीये। आता दर्शन घ्यायची वेळ पुरी होत आलेली आहे। आता कोणती वेळ आहे? देव पहावया गेलो। काय? देव पहावया गेलो आणि देवच होऊन बैसलो, परंतु त्याच्यासाठी स्थान पाहिजे ना। म्हणून आज एवढा मोठा हाल झालेला आहे की जिथे जो येईल तो काय बनून जाईल? देव। येताना मनुष्य असेल आणि जाताना देव झालेला असेल, कारण आपलं कुळच देवी देवतांचं आहे। कुणाचं कुळ आहे? देवी देवतांचं आपलं कुळ आहे। म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काय आहे? हा, देवारा आहे। काय आहे? प्रत्येकाच्या घरामध्ये देवारा आहे आणि त्या देवाऱ्यामध्ये काय आहे? कुळ दैवत आहे ना। कोणाच्या देवाऱ्यात कुल राक्षस आहे का? नाहीये। सगळ्यांच्या देवाऱ्यात कोण आहे? कुल दैवत आहोत। याचा अर्थ आपल्यापासून हे दैवी कुल सुरू होणार आहे। म्हणून बाबांनी आज सांगितलं की मी जे ज्ञान तुम्हाला दिलेला आहे, मी जो हा ज्ञानाचा प्रसाद तुम्हाला दिलेला आहे, तो कशासाठी दिलेला आहे? तर तो इतर सर्वांना वाटण्यासाठी प्रसाद दिलाय। तुम्ही एकट्याने खायचा नाही, सर्वांना तो प्रसाद वाटायचा आहे। आणि जे जास्त आत्म्यांना वाटतील त्यांचं पद सत्युगामध्ये मोठं राहील। त्यामुळे आपण हा संकल्प करा की जे ज्ञान आपल्याला आता प्राप्त झालेलं आहे, जो आपल्याला बाबा भेटलेला आहे, आतापर्यंतची अशी अवस्था होती कि आज तक आतापर्यंत भक्त भगवान को ढूंढ रहा था। कौन? भक्त भगवंताला शोधत होता आणि त्याच्यासाठी तो चारही धाम करत होता, पायी वाऱ्या करत होता, पंढरपूर आळंदी सर्व पायी वाऱ्या करत होता। परंतु आता भक्ताने भगवंताकडे जाण्याची वेळ राहिलेली नाहीये। आता कोणती वेळ आलेली आहे? तर भक्ताने भगवंताला शोधायचं नाही, तर आता भगवंतच भक्ताला शोधत आहे। कोणाला शोधत आहे? भक्ताला शोधत आहे। आणि या सगळ्या भक्तांना त्यांनी शोधून निवडून काढलेलं आहे ना। निवडून कोणत्या गल्लीत कोणत्या घरात राहत होतं, परंतु बाबाने कुणी ना कुणी एखादी ब्रह्माकुमारी एखादा पर्चा घेऊन तुमच्यापर्यंत पाठवला आणि त्यातून आपण काय केलो? बाबाच्या
जवळ आलो. आता बाबांचं म्हणणं असं आहे की मी जे तुम्हाला ज्ञान दिलंय ते तुम्ही इतरांना दिलं पाहिजे. जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. सगळ्या जनाला बाबाचा संदेश द्यायचा. याच नगर जिल्ह्यामध्ये फार मोठी क्रांती झालेली आहे. परवा आम्ही नेवाशाला गेलो. फार मोठी क्रांती झालेली आहे. आध्यात्मिक क्रांती झालेली आहे. काय आहे? नाथ संप्रदायाची अशी परंपरा होती की एका गुरुने एका शिष्याला ज्ञान द्यायचं आणि तो मंत्र जो द्यायचा तो सुद्धा कसा द्यायचा तर त्या शिष्यानं सगळ्यांच्या समोर द्यायचा नाही. कानामध्ये मंत्र द्यायचा एका शिष्याला एका वेळेला. तर ही परंपरा नाथ संप्रदायात चालत आली. त्याप्रमाणे निवृत्ती गहिनीनाथाने निवृत्तीला दिला. निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वरांच्या कानात मंत्र दिला. आता पाहिजे होतं ज्ञानेश्वराने एका शिष्याला तो मंत्र कानामध्ये द्यायला पाहिजे, परंतु ज्ञानेश्वरांनी तसं केलं का? नाही. आता ते लोक म्हणतात कानात मंत्र द्या, एकालाच मंत्र द्या आणि तोही कानात द्या. आणि शिवबाबा जो गुरूंचा गुरु आहे तो काय म्हणतो? मी दिलेला मंत्र काय करायचा? सर्वांना द्यायचा आणि एकही राहता कामा नाही. एकही शिल्लक राहता कामा नाही. किती दोघांच्या विचारात अंतर असेल. तो कसला गुरु? तो म्हणतो एकाला द्या आणि कानात द्या, आणि दुसरा गुरु म्हणतो सर्वांना द्या, कुणीही राहता कामा नये. म्हणून ते गुरु आहेत आणि म्हणून शिवबाबा सद्गुरु आहे. सद्गुरु पुढे काय आहे? सगळ्यांच्या कल्याणाची भावना, सगळ्याच्या कल्याणाचा विचार जो आहे तो सद्गुरूमध्ये असतो. आणि तसाच थोडासा विचार ज्ञानेश्वरांनी केला. ते म्हटले गीतेचं ज्ञान. समजलं ना? गीता आजपर्यंत गीतेच्या आधारे समाज श्रेष्ठ बनत चाललेला आहे. प्रत्येक मोठे पुढारी, लोकमान्य टिळक होते, स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी गीतेचा अभ्यास केला. तुरुंगामध्ये त्यांनी गीता रहस्य ग्रंथ बनवला. राधाकृष्णन, विनोबा भावे सर्वांनी गीतेचा अभ्यास केलेला आहे. गीता म्हणजे परमात्माने, गीता म्हणजे काय? परमात्म्याने गायलेलं गीत. परमात्म्याने आत्मासाठी गायलेलं गीत म्हणजे गीता. तर परमात्म्याने ही आत्म्यासाठी गायलेलं आणि स्वतः परमात्म्याने ते गायलेलं गीत आहे. आता रमीबाई ते म्हटले अरे कारण त्या काळात सर्व भाड्याने होते, सर्व सेंटर भाड्याने होते. मग जर तुम्ही स्वतः सेंटर बांधत असाल तर ते म्हटले की आम्हाला दादी म्हटली बोये तो बड़ी अच्छी बात है. आम्ही मधुबनला केव्हा गेलो, मी बडी दीदीला जे सांगितलं होतं समाचार आधी दिला होता, तर ते प्रचार सर्व ठिकाणी समाचार गेला. परंतु 7-8 दिवसांनी जेव्हा आम्हाला पार्टी घेऊन मधुबनला जायचं होतं तेव्हा तो जो मालक होता, जो जागा द्यायला तयार झालेला होता, तर तो मालक मुंबईला राहत होता. आणि तो गावी आल्यानंतर गावातले लोक म्हटले अहो कसले ते ब्रह्मकुमारी, ते देवाच्या पाया पडत नाही, ते कुंकू लावत नाही, अंगारा लावत नाही. समजलं ना? तो देवा कृष्णाला मानत नाही, रामाला कोणाला मानत नाही आणि कोणाला देत आहे जागा. तर मग काय झालं? ते आकडले आणि ते म्हटले मी काय जागा देणार नाही. म्हटले मला गावातल्या लोकांनी सांगितलंय की ही लोक पूजा करत नाही, भक्ती करत नाही काय यांना. तर मग त्यांनी कॅन्सल केलं. मग पार्टी घेऊन मधुबनला गेलो मी. मनमोहिनी दीदी ज्या होत्या त्यांची मुलाखत झाली. तर त्यांना मी म्हटलं दीदी दीदी वो मालक होते बोले अरे रशद बहुत अच्छा हो गया, आपको जगह मिल रही है ना, बड़ी खुशी की बात है, अच्छा सेंटर बनाओ. म्हटलं दीदी क्या बताऊं, तो मालक मुकट गया है, ते पंचर झाला मालक. समजलं ना? आता काय करायचं? तर वो मालक मुकट गया है म्हटलं. तर मग दीदी म्हटली अरे क्या बड़ी बात है, एक बात याद रखना. हे जे दीदीने मला तेव्हा जे शिकवलं ना ते माझ्या आयुष्यभर कामात आलं. ईश्वरीय लाईफमध्ये ती गोष्ट एवढी कामाला आली. दीदीने काय सांगितलं? देख बोले ये ईश्वरीय विधि है, ये बाबा की विधि है कि कोई भी बड़ा कार्य
आप कोई भी बड़ा कार्य करेंगे तो वो सहज नहीं होता है बोले, समझा। बड़े कार्य होने के पहले बड़ी माया आ जाती है, समझे ना। कौन थे? माया आ जाती है बोले, और उसका चलता नहीं है बोले, उसका चलता आपको डराने के लिए आती है। किस लिए आती है? हाँ, जितना बड़ा कार्य उतना बड़ा विघ्न। क्या कहा? जितना बड़ा कार्य उतना बड़ा विघ्न। अभी आप इतना बड़ा कार्य कर रहे हो तो बड़ा विघ्न तो जरूर आएगा, समझा ना। कोई बात नहीं, जाओ बोले और बाबा को पूछ करके आओ, बाबा को बताओ और बाबा को पूछ के आओ। जस काय बाबा शेजारी बसलेले आहेत, आता मी म्हटलं बाबा को पूछ करके आओ। दीदीच्या बाजूलाच बाबाचा कमरा आहे, मग मी बाबाच्या कमऱ्यामध्ये गेलो, बाबाच्या कमऱ्यामध्ये गेलो। आता म्हटलं बाबा को पूछ के आओ, दीदी विचारणार। मग बाबाच्या पुढे जाऊन बसलो, बाबाच्या पुढे जाऊन बसलो आणि म्हटलं बाबा बाबा क्या करे, ऐसी बड़ी सेवा का मौका आया, जमीन मिल रही, हम लोग बड़े खुशी में सेंटर बनाने वाले, लेकिन क्या करे, वो मालक मुकर गया, वो बोलता है ये नहीं हो रहा है, और अभी बाबा क्या करे क्या करे, समझा। तर बाबाची दृष्टी घेता घेता काय झालं की बाबांच्या डोळ्याच्या पापण्या अशा हल्ल्या गेल्या, बाबाच्या डोळ्याच्या पापण्या अशा हल्ल्या गेल्या। मला एकदम अशी जागृती आली आणि त्याच्यानंतर हळूहळू बाबांचे ओठ सुद्धा हलायला लागले। काय? बाबांचे ओठ सुद्धा असे हलायला लागले आणि मग मी आश्चर्यचकित होऊन इतकं कॉन्सन्ट्रेट होऊन बाबाकडे पाहत होतो, तर बाबाचे ओठ हलायला लागले आणि बाबाने सांगितलं, हे बच्चे ये कार्य तो हुआ पड़ा है, ये कार्य तो हुआ पड़ा है। बस बाबाने आन्सर दिलं आणि मी नाचत नाचत इतकी खुशी झाली की त्या बाबाच्या कमऱ्यातून दीदीच्या कमऱ्याकडे आलो। तर जसं दीदीच्या त्या दारात मी उभं राहिलो, दीदी अशा सोफ्यावर होत्या, दीदीने विचारलं, दशरथ बोल बाबा ने क्या कहा, बोल बाबा ने क्या कहा। तो म्हणलं दीदी बाबा ने कहा कार्य हुआ पड़ा है। तो मग मी दीदी म्हणली, अरे तेरा कार्य हुआ पड़ा है, काय को सिरियस होता है, तेरा कार्य तो हुआ पड़ा है, बाबा ने कर दिया है। आणि खरोखर ज्यावेळी मी पुन्हा रिटर्न आलो गावामध्ये, तर त्या रविवार होता, दुसऱ्या दिवशी ते वकील जे जागा देणारे होते ते आले होते रविवारी गावाला आणि ते म्हटले, मी माफी मागतो तुमची, त्या गावगुंड लोकांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली होती ना, तर मी तुम्हाला ही जागा देणार आहे म्हटला। आणि ही जागा मी स्वतः सगळ्या नातेवाईकांना बोलवून रजिस्ट्रेशनचा सगळा खर्च मी स्वतः करणार आहे आणि ही जागा तुम्हाला देणार आहे। म्हणजे बाबाशी आपल्याला बोलता यायला पाहिजे, समजा ना, आपलं मनातलं। आणि आता तर बाबाचं खुलं चॅलेंज आहे, आता बाबा एकेकाला वरदान देऊन देऊन किती जणांना वरदान देणार। आता नगरमध्ये हजारो भाई बहीण आहे, कोणाकोणाला वरदान देणार, कोणाकोणाचं परिवर्तन करणार, कोणाकोणाचं परिवर्तन करणार। म्हणून बाबांनी होलसेल नगरचंच नाव परिवर्तन करून टाकलंय। आता तुम्हाला परिवर्तन करणं अवघड नाही, तुम्हाला सांगतो। जेव्हा परमात्मा होलसेल अख्खं तुमची टोपीच बदलली ना, साधी गोष्ट आहे का, समजा ना। अहमदचं काय केलं, अहिल्यानगर, अहिल्याला जेव्हा स्पर्श झाला तेव्हा तिचा उद्धार झाला ना। आता या हॉलमध्ये बघा किती अहिल्यांचा उद्धार होणार आहे, समजा अनेक आत्मांचा उद्धार होणार आहे, म्हणून एवढा मोठा हॉल बनवलाय। आहे गीता पाठशाला, काय आहे गीता पाठशाला, पण सेंटरपेक्षा मोठा हॉल बनतोय, काय कमाल आहे। मोठमोठ्या सेंटरला एवढा हॉल नाही, तेवढा या गीता पाठशालेला मोठा हॉल आहे। याचा अर्थ अनेक आत्मांचं इथं काय होणार आहे, कल्याण होणार आहे। आणि आता एक गोष्ट, एक गुह्य राज तुम्हाला सांगतो। आता या संगमयुगाचा फार थोडासा वेळ शिल्लक राहिलेला आहे। किती वर्षाचं संगमयुग? 100 वर्षाचं संगमयुग। आता किती शिवजयंती झाली? आता 87-88 वर्ष झाले, इन 12 वर्ष राहिले, समजा ना। आणि ते 12 वर्षामध्ये असं नाहीये की आज रात्री
12 वाजता कलियुग पुरं झालं आणि उद्या सकाळी सतयुग सुरू झालं, असं होणार आहे का? ते तयार करावं लागणार आहे. सतयुग सुद्धा बनवा. सोन्याचे महाल काही जमिनीतून येणार नाही, इथे उभे करावे लागणार आहे. त्याच्यासाठी 5-10 वर्षाचा कालावधी लागणार आहे. पुरुषार्थाला फक्त 3-4 वर्षच राहिलेली आहे. तेव्हा आता आपण तीव्र पुरुषार्थ केला पाहिजे. मेरा तो एक शिव बाबा, दूसरा न कोई. भले काम धंदा ज्याचं जे काम आहे ते व्यवस्थित करा, उत्कृष्ट काम करा, परंतु बुद्धीमध्ये कोण असलं पाहिजे? बाबा. रात्रंदिवस बाबा बाबा, आणि रात्रंदिवस जर बाबाला बुद्धी ठेवायचं असेल तर मुरली चुकवायची नाही. काय करायचं? मुरली चुकवायची नाही. मुरलीत जे बाबाने महावाक्य एवढी उच्चारण केले. अरे आज जगाला सकारात्मक विचारच नाहीये ना. श्रेष्ठ विचाराचा तुटवडा पडलेला आहे. दुष्काळ आहे श्रेष्ठ संकल्पाचा. आज लोक सकाळी उठतात आणि उठल्या उठल्या पेपर वाचतात. कलियुग टाइम्स. काय आहे? कलियुग टाइम्स. याने याला शिवाय दिला, त्याने त्याला दिला, तो त्याला काय निंदा ग्लानी आणि परचिंतन सगळं भरलेलं आहे. तर आता ते निगेटिव्ह विचार लोक घेतलं, त्यांचा दिवस कसा जाणार आहे? निगेटिव्ह. आज मुरली ऐकणं म्हणजे काय आहे? एवढे सगळे सकारात्मक आणि श्रेष्ठ विचाराचा प्रवाहाचा प्रवाह बाबा आपल्याला सकाळी 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 देत असतो. सकाळी सकाळी पाणी भरून घ्यायचं. कळशी, अंडा, पिंप बिंप जे काय आहे ते सगळेच्या सगळं सकाळी भरून घ्यायचं आणि दिवसभर वापरायचं. तर मजाच मजा आहे. संगम युग आहे, मौजों का युग आहे. इथे कधीच नाराज व्हायचं नाही. मुलगा नापास झाला तरी काय व्हायचं? जमल ना? समजलं ना? हल्ली काय, मुलाची परीक्षा असली तर आईबापाचीच परीक्षा असते सकाळपासून. तर आता नाराज व्हायचं नाही. परिस्थिती भले निगेटिव्ह असू द्या, आम्ही कसं असलं पाहिजे हे बाबाने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून मुरली कधी चुकवायची नाही. एक छोटंसं उदाहरण देऊन मी संपवतो, आता एवढा वेळ नाहीये. तर आम्ही काय झालं, आम्ही दिल्लीहून आलो तर जगदंबाला म्युझियम बनवायचं होतं. तर इंदोरला चांगला म्युझियम आहे. तर इंदोरला आम्ही म्युझियम पाहायला गेलो. फार सुंदर म्युझियम वगैरे आहे. इंदोरला आम्ही क्लास केला. सकाळी क्लास झाल्यानंतर काय झालं की एक मातांचा ग्रुप असा समोर आला. क्लास संपला, खुश झाले भाई बहीण. मातांचा ग्रुप समोर, आणि सगळ्या क्वालिफाईड माता होत्या. 7-8 ज्या माता होत्या सगळ्या क्वालिफाईड माता. मग सहज आम्ही, पूर्वी आम्ही मधुबनला जायचं, जेव्हा एकमेकाची गाठ भेट व्हायची ना, जेव्हा एक दुसऱ्याला भेटायचं तर एक प्रश्न अवश्य विचारायचं. काय? वर्तमान समय आपका क्या पुरुषार्थ चल रहा है? वर्तमान समय आपका क्या पुरुषार्थ चल रहा है हे जरूर विचारणार. मोठे दीदी दादी भाई बहन सगळे विचारायचे. तशा प्रकारे त्या इंदोरला क्लास झाला. जेव्हा ते 7-8 माता आल्या ना, त्यांना मी विचारलं की माता हो, अभी मैं पूछ रहा हूँ वर्तमान समय आपका क्या पुरुषार्थ चल रहा है? वर्तमान समय क्या पुरुषार्थ चल रहा है? पटकन पटकन त्या मातांनी सांगितलं, आम्ही हा 8 मातांचा आमचा ग्रुप आहे आणि आमचा पुरुषार्थ. मी म्हटलं काय पुरुषार्थ? ते म्हणजे आमचा पुरुषार्थ चाललेला आहे. 6 महिन्यापूर्वी आम्ही संकल्प केला. आम्ही 8 मातांनी संकल्प केला की आम्ही बाबाची मुरली कशापासून सुरू होते? मीठे बच्चे. कशापासून सुरू होते? मीठे बच्चे पासून बाबाची मुरली सुरू होते. आणि बाबाची मुरली सुरू होताना बाबा म्हणतात मीठे बच्चे. आणि जेव्हा बाबा मुरली पूर्ण करतात तेव्हा बाबा काय म्हणतात? नीट ऐका. जेव्हा बाबा मुरली सुरू करतात तेव्हा म्हणतात मीठे बच्चे. जेव्हा बाबा मुरली पूर्ण करतात तेव्हा बाबा म्हणतात अच्छा मीठे मीठे. काय झाले? डबल मीठे झाले. सुरुवातीला काय होते? सिंगल मीठे असतात आणि मुरली पुरी होईपर्यंत काय होतात? डबल मीठे मीठे. समजा ना, म्हणजे असे मीठा मीठा म्हणूनच कड़वे ते कड़वे को भी मीठा मीठा कहकर तूने, कड़वे ते कड़वे को भी
मीठे ते मीठा बना दिया. वाह बाबा वाह, काय त्याची कमाल. कडवेचे कडवे कवी क्या बनाया, मीठे ते मीठा बनाया. तर त्या मातांनी जे सांगितलं, मातांनी सांगितलं हे बाईजी आमचा हा पुरुषार्थ चाललाय की मीठे बच्चे हा शब्द ऐकण्यासाठी आम्ही क्लासमध्ये हजर राहणार आहोत. कशासाठी? आता मीठे बच्चे पासूनच मुरली सुरू होते ना. मग मीठे बच्चे हा शब्द बाबांचा जो आहे तो आम्ही सेंटरवर येऊन ऐकणार आहोत, घरी बसून ऐकणार नाही. आता विचार करा, मीठे बच्चे ऐकण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे? कधी यावं लागणार आहे? मुरली सुरू व्हायच्या आत. नाही तर अर्धी मुरली झाल्यावर आले तर ऐकलं का? मग त्यांची तपस्या भंग झाली ना. समजलं ना? याचं नाव काय आहे? या एरियाचं नाव काय आहे? तपोवन आहे ना. इथे एवढं तप नव्हतं. समजलं ना? आणि आता तपाला आजपासून काय होणार आहे? सुरुवात होणार आहे. म्हणून हे तपोवन मध्ये घर बाबाने बनवलंय आणि त्याच्यासाठी तपस्या करावं लागते. काय करावं लागते? तर त्या मातांनी फार अवघड तपस्या नाही केली. फक्त एक संकल्प केला की मीठे बच्चे पहिला शब्द ऐकण्यासाठी आम्ही सेंटरवर हजर राहणार आहोत. आणि त्यांनी सांगितलं भाईजी जवळजवळ 2.5-3 महिने होत आले, आमच्या 8 मातापैकी एकही माता एकही दिवस फेल झाली नाही. भले किती पाहुणे येऊ द्या, किती पाहुणे येऊ द्या, घरात काही होऊ द्या, पण आमची वेळ झाली की लगेच आम्ही बाहेर पडतो. आणि कधी बाबा मीठे बच्चे म्हणतात हे कान लावून ऐकतो. तर हा पुरुषार्थ आपण इथे बसलेले करू शकतात का? जे हा संकल्प करू शकतात की उद्यापासून आम्ही मीठे बच्चे ऐकण्यासाठी क्लासमध्ये येऊन बसणार आहोत, त्याने वर हात करा. वर हात करा. अरे वा, 90% टाळ्या वाजवा आपल्यासाठी. समजा ना. आणि हा एक संकल्प जरी आम्ही पुरा केला, हा एक जरी संकल्प आम्ही पुरा केला तर बाबा आमचे सर्व संकल्प पूर्ण करतील. आणि म्हणून आता एक बाबा, दुसरा नकोय. तुम्ही भले चपाती बनवा, भोजन करा, ऑफिसमध्ये जा, धंदा करा, व्यापार करा, कोणाशी बोला, परंतु बुद्धी कम कारडे दिल याडे. बाबाकडे बुद्धी ठेवा. तर काय होईल? तुम्हाला छत्र छाया प्राप्त. बाबाची काय होईल? कारण आता पहा, इथनं पुढचा जो काळ आहे 3-4 वर्षात सर्व परिवर्तन झालेलं दिसेल. तत्व सुद्धा तमोगुणी परीक्षा घ्यायला सुरुवात करतील. अनेक जन्माचे आपले संस्कार सुद्धा बाहेर येतील. आजूबाजूच्या लोकांचे संस्कार सुद्धा बाहेर येईल. हिंसाचारी माहोल असेल, समजा तमोगुणी वातावरण असेल, कुणी कोणाला वाचवू शकणार नाही. आणि हा विनाशाचा मोठा सीन आहे. तर तो दाखवण्याच्या अगोदर बाबाने आपल्याला एक ट्रेलर दाखवलेला आहे. कोणता ट्रेलर? करोनाचा ट्रेलर पाहिला ना सगळ्यांनी पाहिला ना. 85 साली बाबाने सांगितलं होतं, हे बच्चे ऐसा समय आएगा कि आप घर से भी बाहर नहीं निकल सकेंगे. सगळ्यांनी अनुभव केला ना. बाहेर काय लष्कर होतं का? नाही. समजलं ना. तरी घरातून बाहेर जाता येत नव्हतं. तो तर ट्रेलर होता. तो काय होता? तो ट्रेलर होता. रिअल बाकी आहे. रिअल बाकी आहे. आणि तो आता रिअलशी आपल्याला सामना करावा लागणार आहे. या करोना काळमध्ये आपण पाहिलं न संपत्ती काम आई. काय? अरे करोडो रुपये बँकेतच पडले आणि या हॉस्पिटलमध्ये क्वार्टरच गेले. समजा ना. काढायला जमलंच नाही, काहीच करता नाही आलं. समजा ना. कुणी नव्हतंच काढायला. त्याने सांगितलं पत्नी आणि मुलं बाहेर असायची, वॉर्डच्या बाहेर, ते सुद्धा भेटू शकत नव्हते. न संपत्ती काम आई, न सत्ता काम आई, न संतती काम आई. आपल्याला वाटतं हे उपयोगी पडतील, पण वेळ अशी असेल, संतती बाहेर असेल आणि तुम्ही आत पडलेला असाल. तर फक्त कोण कामाला येईल? बाबा कामाला येईल. म्हणून मेरा तो एक शिव बाबा, दूसरा न कोई अच्छा
ओम शांती पसरलेला आहे, ज्यामुळे अनेक जण नॅचरली त्या व्हायब्रेशनला कॅच करून या शिवसागर हॉलमध्ये शिवाकडून आपलं कल्याण करून घेण्यासाठी, सागराकडून ज्ञानरत्नांच्या थाळ्या भरभरून घेण्यासाठी, शिवपित्याकडून आपला जो वारसा आहे, पवित्रता, सुख आणि शांती, 21 जन्माची बादशाही, तो घेण्यासाठी नॅचरली येते. आज हे विशेष मंचावर विशेष आत्मा विराजमान आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचेच प्रिय आणि असं म्हणूया की ज्यांनी 3 संतुष्टचेतेचे 3 सर्टिफिकेट प्राप्त केलेत, ते आमचे आदरणीय दशरथ भाई अत्यंत अभ्यासू, पुरुषार्थी, धारणायुक्त, सगळ्यांना लाखोना उमंग उत्साह देणारे, उडवणारे, आणि जानकी दादी, सगळ्या दादी, सुंदरी बहीणजी, सगळा ब्राह्मण परिवार त्यांच्याकडून संतुष्टतेचं सर्टिफिकेट प्राप्त केलेले, जिथे बाबाकडून सर्टिफिकेट मिळालं, परिवाराकडून मिळालं, स्वतः तर ते आहेतच आहेत संतुष्ट असे आदरणीय दशरथभाई. डी इकडे एक डी, दुसरे एक डी बसलाय तिथे, है ना. दुसरा आहे दीपकभाईंना तर आपण सगळेच ओळखतो. मला कधी कधी वाटते की आमच्या पंतप्रधानांपेक्षा सुद्धा दीपकभाई बिझी आहेत, कारण दीपकभाईंना कधी फोन केला किंवा त्यांचा येतो मध्ये आधे, बेंजे आज मी लंडनला आहे, आज ऑस्ट्रेलियाला आहे, आज मुंबईला आहे, आज कर्नाटकात आहे. आता खूप सुंदर दीपकभाईंनी एक सेवा केली. जवळजवळ 30,000 शेतकरी कर्नाटकमध्ये एकत्र येणार होते आणि त्या लोकांना शाश्वत योगिक शेती या विषयावर ज्ञान द्यायचं होतं. त्या लोकांनी ऍक्च्युली दीपकभाईंना इन्व्हिटेशन दिलं होतं गेस्ट म्हणून, पण दीपकभाईंचा असा विचार झाला की बाबाचं ज्ञान शेतकरी इतके जर एकत्र येतात तर आपण शेतकऱ्यांना योगिक शेतीवर ऐकवावं, आणि ते काही मी ऐकवू शकणार नाही म्हणून त्यांनी स्वतःला फक्त उपस्थित ठेवलं आणि कर्नाटकमधल्या बाईंना, कर्नाटकमधल्या दीदींना बोलवून 30,000 लोकांपर्यंत हा शिवबाबाचा संदेश पोहोचवला. असं ज्यांच्यामध्ये एकच तळमळ आहे, बस बाबाचा परिचय मिळू दे, बाबाचा परिचय मिळू दे. त्या आदरणीय दीपकभाई याच धरणीतून नवीन ज्यांनी चळवळ केली, बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि ती चळवळ तर बाहेर करतायत त्या, पण स्वतः बाबाशी खूप आतून जुटलेले आहेत, कळलं. अशी एक डबल डॉक्टर, डबल समाजसेविका असलेली आत्मा आपल्या सुधाताई, आणि ज्यांच्या निमंत्रणावरून आज आपण इथं उपस्थित झालो, ज्या पालना करतात या शिंदे परिवाराची, त्या आपल्या अत्यंत आदरणीय, सगळ्यांना पुढं करून स्वतः मागं राहणाऱ्या राजराजेश्वरी बहीणजी, आणि करुणा दीदी त्या खास भोसरीवरून आलेत. शिंदे परिवाराची एक कन्या यांच्याकडे राहते, है ना, आणि जिचं नाव इथलं प्रतीक्षा, आणि तिची प्रतीक्षा संपली आणि ती तेजोमय बना लागली आता, म्हणून तिचं याने नाव ठेवले तेजस्वी, कळलं. अशी आपली तेजू
मी तर तेजू म्हणणार, फार तेजस्वी, लांब मोठं मोठं वाटतंय है ना. तर असा हा खूप सुंदर परिवार. आल्यापासून मला एकच विचार येतोय, बाबा तर गुणांचं भंडार आहे, शक्तींचं स्रोत आहे आणि ज्ञानाचं सागर आहे, मदतगार आहे आम्हा सर्व आत्म्यांचा. पण बाबांनी असे किती परिवार घडवले है ना, परिवार घडवले आपल्यासारखे. या शिंदे परिवाराची महिमा करावी तेवढी थोडी आहे. आज जर या शिंदे बहिणी समोर आल्या तर यांना कोणी शिंदे माताजी म्हणणार नाहीत, यांना म्हणणारी सेंटरची एक बहीणच आहे. मी खूप लांब होते आणि बहिणी समोर आल्या, मला वाटलं कुठल्या दीदी आल्यात या, आणि समोर आल्यावर माझ्या लक्षात आलं की आता शिंदे बहिणजी आहेत. इतकं त्याने स्वतःला. आमच्या या यज्ञामध्ये फार पूर्वी एक इंद्राबेन होत्या, कळलं. त्या इंद्राबेनजी म्हणजे दादीच होत्या. इंद्राबेनजींचं नाव ब्रह्माबाबांनी ठेवलेलं होतं छोटी मम्मा, कळलं. सेम मम्मा सारख्या तेजस्वी, अशाच गुटगुटीत. आम्हा लोकांना तर त्याने एवढी पालना दिली, कारण आम्ही लहान लहान होतो, पुण्याला येत होतो. बहिणजी आपल्या सेवेत बिझी असायच्या, पण इंद्रा बहिणजी आम्हाला माँ समान समोर बसवून कैसे चल रहा है, क्या चल रहा है, अशी सगळी पालना देत होत्या. तर त्या इंद्रा बहिणजी त्या काळात होत्या. पण आज शिंदे बहिणजी सुद्धा मी बघते की तितक्याच तन्मयतेनं. आज बाबांनी एक सच्चा सेवाधारीची व्याख्या सांगितली. तुम्ही सगळेच आहेत तसे, पण आज त्यांचा दिवस आहे म्हणून त्यांची महिमा करते है ना. बाबांनी सांगितलं की जो सेवा में चिड़चिड़पन नहीं करते हैं है ना, निस्वार्थ भाव से सेवा करते हैं, सेवा से सुख देते हैं, कोई भी सेवा हाँ जी करके करते हैं, वो सच्चे सेवाधारी है. तर मी असं म्हणेन की राजेश्वरी बहिणजींना या शिंदे परिवाराच्या रूपात ही 5 अमूल्य रत्न सच्चे सेवाधारीच्या रूपामध्ये मिळालेली आहेत. आणि त्यांनी शिवसागर हा जो हॉल आहे हा बांधून या तपोवन परिसरामध्ये जितके लोक असतील त्या सर्व लोकांच्या सेवेसाठी त्याला खुलं दालन केलेलं आहे. शिंदे परिवार सगळे ज्ञानात असणं हे खूप मोठं भाग्य आहे. मला आठवते की मी एकदा पार्टी घेऊन अव्यक्त बाबाला भेटायला गेले होते आणि माझ्याबरोबर एक परिवार होता, एक कन्या, एक मुलगा, आई वडील. तो काळ असा होता, जुन्याला माहितीये की बाबा समोर भेटायचे, बोलायचे, वरदान द्यायचे, तोंडात टोली घालायचे. ग्रेट होतं ते सगळं, कळलं. तर मी बाबांना म्हटलं, बाबा ये सारा परिवार ज्ञान में है. तुरंत बाबा काय बोलले, परिवार ज्ञान में चलना बड़े भाग्य की निशानी. कळलं. तर हा परिवार मोठा भाग्यवान आहे, सगळे ज्ञान मार्गात आहेत आणि म्हणून त्यांना आपल्याच घरात गीता पाठशाळा नव्हे असं म्हणायला हरकत नाही, म्हणत नाही आपण तसं, पण एक सेंटर टाईप त्याने टोटल इमारतीची बांधणी केलेली आहे. हॉल केलाय, कोर्स रूम केले, ऑफिस रूम केलंय, स्वतःचं राहण्याचं ठिकाण केलंय. तर या हॉलमध्ये जेवढे कोणी येतील त्यांची हाल फरिश्ता समान होईल आणि खुशहाल राहतील ते.
आणि बाबाकडून भरभरून वर्षा घेतील हीच शुभ भावना आणि शुभकामना. विशेष करून आज आपण सगळेजण या परिवारानं जो हॉल बांधला त्याच्या उद्घाटनासाठी एकत्र आलेले आहोत. आपल्या ह्या विद्यालयामध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की 8,000 वरून अधिक आपले केंद्र आहेत, पण 50,000हून अधिक गीता पाठशाळा आहेत. आणि गीता पाठशाळेची विशेषता मी ही बघितलेली आहे की गीता पाठशाळेमध्ये थोडे लोक असतात, त्यामुळे गीता पाठशाळेचा जो चालक असतो तो खूप सगळ्यांशी जोडून असतो. गीता पाठशाळेमध्ये चांगल्या प्रकारची एकता असते, उमंग असतो, उत्साह असतो, एक पारिवारिक नातं जादा असतं. कारण सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास किंवा काही ठिकाणी तर केवळ संध्याकाळीच 1 तास असे पाठशाळावाले एकत्र येतात. आपल्या ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये जितक्या कन्या आहेत त्यामधल्या 90% कन्या पाठशाळेतून निघालेल्या असतात. पाठशाळा कन्यांना खूप घडवतात. मी तरी बघितलं की 90% कन्या पाठशाळेतून निघालेल्या. सेंटरवरून निघालेल्या कन्या थोड्या असतात, पण पाठशाळेतून कन्या खूप निघतात. पाठशाळा कन्यादान करण्यामध्ये मशहूर आहे. असंच पाठशाळेमधून कुमार पण खूप निघतात. तुम्ही मधुबनवाल्या कुमारांना विचारा तुम्ही कुठून आलाय, ते कुठल्या तरी पाठशाळेचं नाव घेतील की मी या पाठशाळेतून निघालो. तर समर्पित भावना तयार करणं आणि यज्ञामध्ये समर्पण करणं यामध्ये सुद्धा पाठशाळेचा रोल खूप मोठा आहे. तिसरी विशेषता आहे पाठशाळेची की धन आणि धान्य या दोन्ही रूपामध्ये सेवा केंद्राची सेवा चांगल्या प्रकारे करत राहतात. कारण पाठशाळा खेडेगावात असतात. आता ही पाठशाळा शहरात आहे, पण काही ठिकाणी मी बघितले की गावांमध्ये पाठशाळा असतात. त्यामुळे गावामध्ये पिकणारं जे काही अनाज असेल ते सेंटरला देत राहतात. त्यामुळे धनधान्यानी ही सेवा एक प्रकारे पाठशाळा मोठ्या रूपात करते. आज काय सफाईचं काम आहे, या पाठशाळेला बोलवा. आज काय भोजन बनवायचं आहे, या पाठशाळेला बोलवा. आज काय आणखीन काही सेवा आहे, या पाठशाळेला बोलवा. तर पाठशाळा जिथं गीतेचा पाठ शिकवला जातो ही पाठशाळा सेंटरला खूप सहयोगी राहते. अशाच पद्धतीनं शिंदे परिवाराची सुद्धा ही जी पाठशाळा आहे ही आपल्या सेवा केंद्राला राईट हँड बनवून सेवा देत राहील. देत असेल पण मला नक्की माहिती नाही, पण सेवा देत राहील. सेंटरचा राईट हँड बनवून हर प्रकारे सेंटरच्या कार्यामध्ये सहयोगी बनेल. वर्तमान बाबांनी आम्हा सर्वांना एकच पाठ शिकवलाय, तुम्ही रोज मुरलीमध्ये ऐकत असाल, आणि तो म्हणजे सध्याची बाबाची विशेष प्रेरणा सारखं सारखं वरदानातून पण मुरलीतून पण, आणि ती आहे रेहेम दिल बनो. बच्चे रेहेम करो. रविवारची मुरली ऐकत असताना वाचत असताना बाबा ने सांगितलं संसार में बहुत दुख है, बच्चे आप सोच नहीं सकते हैं.
और बाबा ऊपर बैठा है तो बाबा को दिखाई देता है कि कौन कितना दुःखी है. त्यामुळे बाबा म्हणतात की तुम्ही रेहेमदिल बना. तर पहिली रेहेम कोणावर करणार आपण? तर पहिली रेहेम आपण स्वतःवर करायची. आणि स्वतःवर दया करणं याचा अर्थ आहे आपली जी यादची स्पीड आहे ती वाढवणं. कारण आपल्या सगळ्यांना सगळं ज्ञान माहिती आहे. आपण सगळे ज्ञान स्वरूप आत्मे आहोत. परंतु मिळालेलं ज्ञान पूर्णपणे आपल्या मन, वचन आणि कर्मामध्ये निरंतर यावं यासाठी त्याला यादची जोड लागते. न काम पूर्ववत सुरू झालं तसं आपल्याला सगळ्या भाऊ बहिणींनी वैयक्तिक प्लॅन बनवायचा. माझ्या मनात जास्तीत जास्त बाबा भिन्न भिन्न प्रकारे याद राहिला पाहिजे. बाबाने जेवढ्या स्मृती करून दिलेत, आत्म्याची स्मृती, स्वमानची स्मृती, कोण होता त्याची स्मृती, कुणाचे आहात त्याची स्मृती, तुम्हाला काय करायचंय त्याची स्मृती भरपूर करून दिलेलं आहे. पण ती सगळी स्मृती माझ्या इथं चालली पाहिजे. हा आपण विशेष वैयक्तिक प्लॅन बनवायचा. स्वतः जास्तीत जास्त मला बाबा बुद्धीमध्ये कसा ठेवता येईल, अर्थात स्वतःवरती रेहेम करायचे. बाबाच्या छोट्या मोठ्या धारणा दुर्लक्ष नाही करायचं. ब्राह्मणांचं पण कधी कधी मी बघते की इथपर्यंत त्यांनी धारण केलंय, ते कधीच चुकवणार नाहीत त्या गोष्टी. पण आता अजून सूक्ष्मतेमध्ये जाऊ, अजून थोडं गहराईमध्ये जाऊ. आपल्याला मन, वचन, कर्मामध्ये ईश्वरीय ज्ञानाला संपूर्णपणे धारण करण्याचा संकल्प करायचा आहे. स्वतःवर दया, आणि दयाच्या विरुद्ध करा याद. याद करणं हीच दया आहे स्वतःवरती केलेली. आणि यादला भरपूर वेळ मिळतो. हातानं कामं चालतात, खरं मन काय आहे? रिकामच आहे. फक्त कॉम्प्युटर चालवणाऱ्यांचं मन बिझी आहे, मशीनवर काम करणाऱ्यांचं मन बिझी आहे, अकाउंट बघणाऱ्यांचं काम बिझी आहे. बाकी सगळ्यांची मन फ्रीच आहे. तर त्याला सवय लावून घेऊया यादची. स्वतःवर दया करूया आणि दुसऱ्यांवर दया. नॉन बीकेना ज्ञान ऐकवून, बाबाकडे वळवून, कुठल्याही रूपात परिचय देऊन त्यांच्यावर रेहेम करूया, ईश्वराशी जोडूया. कारण जितके लोक ईश्वराशी जुटतील, भले 5 मिनिटं जुटू दे, 10 मिनिटं जुटू दे, तासभर, तेवढं त्यांचं कल्याण होणार. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं बाबांचा जो संदेश आहे, मेसेज आहे, आज हे बाबाने सांगितलं, हर एक को टीचर बनना है, हर एक को ज्ञान सुनाना है. तर आपण तोही प्लॅन करूया, वैयक्तिक, सामूहिक ईश्वरीय संदेश देण्याचा. आणि तिसरी दया आपल्या ब्राह्मणांवर. ब्राह्मण सुद्धा भरपूर ज्ञान असून चुकतात. भरपूर ज्ञान असून, बाबावर श्रद्धा असून, सेवा करत असताना सुद्धा ड्रामा प्लॅननुसार काही चुकीच्याही गोष्टी करतात. तेव्हा कदाचित आपल्याला नफरत यायची शक्यता असती, घृणा यायची शक्यता असती. शक्यता असती, येईल असं नाही, पण यायची शक्यता असती की माहिती असून सुद्धा हा व्यक्ती असं का करतो. ज्याला माहितीच नाही त्याच्याविषयी आपण खूप हे असतो, सगळं माहिती आहे याला, तरी पण हे असे करतात. तर तिथंही आपल्याला रेहेम दिल बनवून, चाहे ब्राह्मण असू दे, चाहे नॉन बीके असू दे,
वर्तमान बाबा म्हणतात तुम्हाला हा जो रेहेमचा पार्ट आहे, रेहेम कुट भरायचा. मला काल संतोष दिदी आल्या होत्या आणि त्यांनी एक आमचा क्लास केला. त्याच्यामध्ये एक पॉइंट त्यांनी खूपच सुंदर ऐकवला, जो मला नवा वाटला. तो त्यांनी ऐकवला, नष्टमोहा स्मृतिर्लब्धा मालूम है सबको कि स्मृतिर्लब्धा बनने के लिए नष्टमोहा होने की जरूरत है. परंतु त्याने अनेक पॉइंट त्याच्यात घातला, जो तुम्ही बसलेले सगळे मला चांगले चात्रक वाटायला लागलाय. ज्ञानयोगाचे अभ्यासू वाटत आहे, पुराणे वाटत आहे. भले कोणी नवीनही असतील, पण आजकाल नवे येणारे सुद्धा खूप फास्ट निघाले. आता मला एक बहीण भेटली नगरच्या सेंटरवर, छोटी बहीण भेटली. तिनं सांगितलं 40 लोकांची गीता पाठशाळा मी सांभाळते. मधुबनला इतके वेळेला जाऊन आले आणि ज्ञानात किती वर्ष? 5च वर्ष. तर हा असा एक समय आहे की जो जितक्या लगन बाबांनी सांगितलेल्या धारणा करेल, सेवा करेल, समजून घेईल, लगनमध्ये जो जितका मगन राहील, आपोआप पुढे जाणार. तो आपोआप बाबा त्याला पुढे घेऊन जाणार. आणि आता माहितीये बाबांची कोणती सेवा चालू आहे. मला जो संकल्प येतो तुम्हाला येत असेल, जे म्हणतात की भगवान देता है तो छप्पर फाड़ फाड़ के देता है. आत्ता बाबाने सगळं खुल्लं करून टाकलं. पुराण्यांना आठवत असेल, पुराण्यांना मुरली सुद्धा मधुबनमध्ये जर 1 जानेवारीची मुरली असेल तर आमच्या सेंटरवर जूनमध्ये ती मुरली यायची. आणि गीता पाठशाळेत तर वर्षानंतर जायची. आणि आत्ता मोबाईल घेतला, असं असं केलं, मुरली हजर. कुठली पाहिजे? 1978 घ्या, 1969 ही घ्या मुरली. सूरजबाईंचा क्लास पाहिजे, हा घ्या. कॉमेंट्री पाहिजे, हे घ्या. कशाची कमी नाही. आणि मदत काही मागा, बाबा मला सेंटर बांधायचे, घे. बाबा मला इथं सेवा करायचे, ही घे. बाबा मला सेवादारी पाहिजेत, हे घे. सगळं जसं बाबाने असं खोलून टाकले. आपण फायदा काय करून घ्यायचा? आपण फायदा एवढाच घ्यायचा, बाबाची अपेक्षा आहे आपण इतके सगळे बच्चे, लाखो बच्चे, भले थोडे नंबरवार राहणार तरी सुद्धा बाबाची इच्छा आहे की आपण सगळेच जण खूप 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 रेहेमदिल बनायचं. दिलामधली कठोरता, दिलामधली निष्ठुरता, दिलामधली कुठेतरी थोडीशी मायुसी, व्यर्थ, निगेटिव्ह सगळं साफ. शिवाला काय पसंत आहे? शिवाला हा कलर पसंत आहे ना, सफेद कलर. तसं आता आत्मा आपल्याला काय करायचे? एकदम स्वच्छ, साफ. जितकी स्वच्छ करू, शुभ भावनाने करूया, शुभ कामनाने करूया, बाबाच्या श्रीमतावर चालून करूया, बाबांनी दिलेले शब्द बोलून करूया, बाबाशी योग लावून करूया. पण लक्ष काय ठेवूया? क्लीन बनायचंय, स्वच्छ बनायचंय. आणि मी तुम्हा सर्वांच्या प्रती, मला खूप छान वाटलं जेव्हा हे निमंत्रण मिळालं की तपोवनमध्ये यायचं. किती सुंदर ड्रामा आहे बघा. अहमदनगर नाही, आता अहिल्यानगर झालं है ना. आणि हे नगर म्हणजे इथं सगळं भरपूर आहे. मी बघितलं, भाई बहीण भरपूर आहेत, सेंटर भरपूर आहेत, सेंटरच्या कन्या भरपूर आहेत, कुमार भरपूर आहेत. सगळ्या बाजूनी हरभर असलेलं हे नगर आहे. आणि तुम्ही सगळ्याच
भाई बहिणींची स्थिती खूप सुंदर बाबा सांगतात त्या पद्धतीची छान छान स्थिती बनत जाऊ दे. कारण संगम युगावर ब्राह्मणांची प्रॉपर्टी काय आहे? काय आहे? संगम युगी ब्राह्मणांची प्रॉपर्टी. कोण उत्तर देणार? संगम युगी ब्राह्मणांची प्रॉपर्टी काय आहे? आठवा. जावा जरा, कालची मुरली परवाची मुरली आठवा. हा, संतुष्टता नाही, अजून जरा आठवा. असं स्क्रू जरा ढिला असतो ना, त्याला टाईट करायचं म्हणजे आठवते आपल्याला. काय आहे? काय आहे? अजून जरा जावा. हा बोला, कोणी बोला. हा बोला. संगम युगी ब्राह्मणांची प्रॉपर्टी आहे अवस्था. अवस्था जी आपण एक मानसिक स्थिती बनवली आहे ना सगळ्यांनी, त्याच्यामध्ये खूप काही गुण धारण केले, शक्ती धारण केलेली आहे. ती अजून चढवत जायचं, वाढवत जायचं, खाली नाही आणायची. खाली नाही आणायची. आणि माया सोडणार नाही आपल्याला. की तुम्ही कसे खाली याल यासाठी काही ना काही आपल्या पुढे प्रॉब्लेम घेऊन येईल, काही ना काही गोष्टी घेऊन येईल. पण बाबा नेहमीच म्हणतात तुम्हाला आता अटेन्शन मध्ये राहायचंय, सावधान. एक साताऱ्याला रामदास स्वामी होते ना, ते सावधान झाले. कधी? त्यांचं लग्न करणार होते है ना. दीपकबाईंनी आता सांगितलं. दीपकबाई जेव्हा बोलत होते, सुंदरीबेनजीने त्यांना जो सल्ला दिला की जर तुझ्या मनात नसेल तर कोणतीच शक्ती तुला काही करू शकत नाही. सेम आमच्याकडं आता आली आहे ती बहीण माझ्या बरोबर, जयश्री म्हणून एक बहीण. अत्यंत विरोध घरामध्ये, इतका विरोध केला की तिला कुलपात बंद करून ठेवले, बाहेर नाही पडायचं. मग मी फार काय मोठी नव्हते, दुसऱ्यांचं दुःख बघून पण रडू यायचं. मैं म्हटलं बेंजीना रड़त रड़तच, बेंजी वो कन्या है ना, उसको ताले में बंद करके रखा है, क्या करे, उसको कैसे भगाए. ते म्हटलं पळवून आणायची का तिला, कारण त्याच्या आधी एका कन्याला मी पळवूनच आणली होती, कळलं. माई लोकांना पाठवलं तर आणली होती. मग बेंजी काय म्हटले मला, नाही वो परमिशन लेके आए. मम्मी म्हटलं बेंजी उसको बहुत विरोध है, ताले में बंद रखा है, उसको शादी करेंगे ही करेंगे. मला बेंजी काय म्हणतात, अगर उसका दृढ़ निश्चय है तो वो 7 ताले के अंदर भी बंद करके रखेंगे ना, उसका कोई बाल बाका नहीं कर सकता. आणि मग कंटाळून 1-2 वर्षांना आई वडिलांनी तिला फ्री केलं, जा आता. तर अशा आपल्या बहिणजी खूप बल भरायच्या. तर मी हेच म्हणेन की आपल्या सगळ्यांची जी अवस्था आपण बनवलेली आहे ना, पण तिला अजून वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सगळे प्लॅन करतो. घर बांधायचा प्लॅन करतो, वस्तू घेण्याचा प्लॅन करतो, लौकिक मध्ये मुलाबाळांना काय शिकवायचं, काय करायचं त्याचा प्लॅन बनवतो. सेम आपण आपल्या अवस्थेचा पण छान प्लॅन बनवून बाबा सांगतात तशी अवस्था आपण, कारण अवस्थेतून बाबा प्रत्यक्ष होणार आहे. काल बहन जी सांगत होते संतोष दीदी, अभी बाबा ने हमको प्रत्यक्ष किया है. सब लोग क्या बोलते हैं, ये ब्रह्मा कुमारी का काम है, ये ब्रह्मा कुमारी का ज्ञान है. ज्ञान तर भगवानाचं आहे, पण लोक म्हणतात ब्रह्मा कुमारीचं आहे ना. पण आता आपण ब्रह्मा कुमारी, आम्हाला शिकवणारा परमात्मा आहे. हे प्रत्यक्ष कसं होणार, जितकं आपण आपली स्थिती उत्कृष्ट ठेवू
मी ही शुभ भावना आजच्या शुभ प्रसंगी तुम्हा सर्व भाई बहिणींच्या प्रती व्यक्त करते. खूप योग होऊ दे तुम्हा सगळ्यांना, खूप योग होऊ दे. बैठा होऊ दे, चलता फिरता होऊ दे. जे आत्मभानाचं सुख आहे, कळलं? आत्मभानात राहून कर्म करणं त्याचं एक सुख आहे. त्या सगळ्या सुखाचा आस्वाद, त्या सगळ्या सुखाची भरपूरता तुम्ही सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव करावी आणि दिन दुना रात चौगुना स्वतःच्या अवस्थेबरोबर श्रेष्ठ कर्म बाबाच्या श्रीमतावर चालण्याची शक्ती सगळ्यांची वाढत राहू दे आणि आपल्या सगळ्यांच्याद्वारे बाबाचा संदेश सर्वांना पोचत राहू दे. हे अहमदनगर पण नाही, अहिल्यानगर पण नाही, हे नगर नाही पण सागर आहे आणि इथं तर शिवसागर आहे. तर या सागरामध्ये भरपूर सगळ्यांनी स्नानही करावं, थाळ्या भरभरून घ्यावात आणि आपलं जीवन दिव्य गुणांच्या शृंगाराने शृंगारित करावं. ही शुभ भावना, शुभ कामना. ओम शांती. दूरवर उभे आहे कोणामध्ये त्यांनी सावली बघूनच बसायचं आहे. उन्हात उभा राहू नका जास्त वेळ. जे दूरवर उन्हात उभे आहे त्यांनी सावली बघून बसायचं आहे. उन्हात उभे राहू नका. उत्साह वाढवण्यासाठी मन खुशी में गा रहा है वाह बाबा वाह. गोद में मिली है हमको आपकी पनाह. गोद में मिली है हमको आपकी पनाह. मन खुशी में गा रहा है वाह बाबा वाह. गोद में मिली है हमको आपकी पनाह. गोद में मिली है हमको आपकी पनाह. वाह बाबा, वाह बाबा, वाह बाबा.
नैनों में है दिव्य नजारे, मन में मौजों की लहरें, आनंद सागर में हम उतर गए गहरे। नैनों में है दिव्य नजारे, मन में मौजों की लहरें, आनंद सागर में हम उतर गए गहरे। अपार खुशी मिली है हमको, रही ना उसकी थाह, रही ना उसकी थाह, रही ना उसकी थाह, रही ना उसकी थाह। वाह बाबा, वाह बाबा, वाह बाबा। प्रभु प्रेम का आशियाना जब से हमें मिला है, उम्मीदों के फूल खिले हैं, गुलशन खिला खिला है। प्रभु प्रेम का आशियाना जब से हमें मिला है, उम्मीदों के फूल खिले हैं, गुलशन खिला खिला है। जीवन जगमग हो गया, रोशन हो गई राह, रोशन हो गई राह, रोशन हो गई राह, रोशन हो गई राह। वाह बाबा, वाह बाबा, वाह बाबा। दिव्यता की मूरत बन गए, निखरा है रूप हमारा, निर्मल मन हो गया है पाकर प्यार तुम्हारा। दिव्यता की मूरत बन गए, निखरा है रूप हमारा, निर्मल मन हो गया है पाकर प्यार तुम्हारा। पावनता की खुशबू फैली, सुख मिला अथाह, सुख मिला अथाह, सुख मिला अथाह, सुख मिला अथाह। वाह बाबा, वाह बाबा, वाह बाबा। मन खुशी में गा रहा है वाह बाबा वाह, गोद में मिली है हमको आपकी पनाह, गोद में मिली है हमको आपकी पनाह। मन खुशी में गा रहा है वाह बाबा वाह, गोद में मिली है हमको आपकी पनाह, गोद में मिली है हमको आपकी पनाह। वाह बाबा, वाह बाबा, वाह बाबा,
वाह बाबा वाह बाबा वाह बाबा। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं, जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं। एक बार नहीं तुमने, एक बार नहीं तुमने तो बहुत बार किए हैं। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं, जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं। एक बार नहीं तुमने, एक बार नहीं तुमने तो बहुत बार किए हैं। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं। जब जब मिली सफलता तेरा ही हाथ था, तेरा ही हाथ था, तेरा ही हाथ था। जब छोड़ दिया सबने तब तू ही साथ था, तब तू ही साथ था, राजा तू ही साथ था। जब जब मिली सफलता तेरा ही हाथ था, जब छोड़ दिया सबने तब तू ही साथ था। क्या खूब तुमने मुझ पर, क्या खूब तुमने मुझ पर उपकार किए हैं। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं, जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं। सत्य को सिद्ध करने जब जब था मैं चला, जब जब था मैं चला, जब जब था मैं चला। पर मेरा सच समझने की ना किसी में थी कला, ना किसी में थी कला, ना किसी में थी कला। सत्य को सिद्ध करने जब जब था मैं चला, पर मेरा सच समझने की ना किसी में थी कला। तुमने ही मेरे सत्य, तुमने ही मेरे सत्य स्वीकार किए हैं। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं, जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं। सच में तेरा प्यार अनूठा है। मैं रूठी बार बार तुझसे, तू नहीं रूठा है।
प्रभु सच में तेरा प्यार अनूठा है। मैं रूठा बार बार तुझसे, तू नहीं रूठा है। एहसान तुमने मुझ पर, एहसान तुमने मुझ पर बेशुमार किए हैं। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं। एक बार नहीं तुमने, एक बार नहीं तुमने तो बहुत बार किए हैं। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं। जिंदगी में लाखों चमत्कार किए हैं।